गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे लोकार्पण दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्य, न्यायमूर्ती नितीन सांबरे व प्रमुख जिल्हा सत्र व न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या हस्ते पार पडले। देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावा अशी मागणी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत सांगळीवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे केले आहे। पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, कारण फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका, सडक-अर्जुनी तालुका आणि मोरगाव-अर्जुनी तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचा असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे। सर, आजच्या तारखेतही सर आमच्या देवरी तालुक्यातील कपोडीच्या पलीकडे सगळ्या रहिवाशाला न्याय मागासाठी जिल्हा न्यायालयाला 120 किलोमीटर जावं लागते आणि जर देवरीला कोर्ट झालं तर ह्या तालुक्यातच नव्हे तर सडक-अर्जुनी मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात यासाठी कदाचित 50-60 किलोमीटरही पडणार नाही, एवढं एकदम अंतर कमी होईल आणि बाकी क्रायटेरिया सुद्धा फुलफिल करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील। त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा। तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरी येथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनचे न्यायालय उघडायला वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब तसेच आमचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब यांच्याकडनं। तर भविष्यात नक्कीच विचार केला जाईल अशी ग्वाही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजित कार्यक्रमात दिली आहे। तर न्यायमूर्ती भूषण गवई हे मुंबई न्यायालयात न्यायमूर्ती असताना त्यांनी देवरी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी दिली होती, त्यामुळे माझ्याच हस्ते या इमारतीचे लोकार्पण झाल्याने या इमारतीतून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल अशी इच्छा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली आहे। मला अतिशय आनंद होत आहे की आज या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी आपण दिली। याकरता खरं म्हणजे शक्य नव्हतं, परंतु आपल्या बार काउन्सिलचे सदस्य श्री पारिजातजी पांडे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष होते त्यांचा खूप आग्रह होता की देवरीची जमीन आहे ती तुमच्या न्यायालयामुळे मिळाली आणि त्यामुळे या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। मला अतिशय आनंद आहे। उद्या गेल्याची माझा जवळचा समुद्र आलेला आहे गोंदियाला। एक त्यावेळची अतिशय गाजलेली जी सेशन्स ट्रायल होती त्या ट्रायलमध्ये मी सरकारी वकील म्हणूनही कार्य केलेलं आहे। त्यावेळेला गोंदियाच्या अनेक वकिलांशी जवळचा संबंध आला। गोंदिया जिल्ह्याच्या इमारतीचं भूमिपूजन त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगचं अनावरण सुद्धा करण्याची मला संधी मिळाली। त्याचप्रमाणे मोरगाव-अर्जुनी, आमगाव येथील न्यायालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज अतिशय ज्याला आपण नक्षलग्रस्त असा भाग म्हणतो जो भाग त्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या टोकावरती, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जे देवरी गाव आहे त्या गावात न्यायालयाची नवीन आणि अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे। आज या नवीन बिल्डिंगमधून आपल्या सर्वांना एक खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल। सुसज्ज बिल्डिंग आहे, वल्नरेबल व्यक्तींसाठी वेगळा एक रूम आहे आणि सर्व सुविधांनी युक्त फक्त वकिलांकरता असो, जजेस करता असो अशी एक सुंदर इमारत आपल्याला मिळालेली आहे। या इमारतीमधून निश्चितच न्यायदानाचं कार्य चांगल्या रीतीने होईल। संगीतवार साहेबांनी मागणी केलेली आहे आणि ते आता माझ्या जुरिडिक्शनच्या बाहेर आहे, ते त्यांची मागणी मी आराध्य साहेबांच्या, सांबरे साहेबांच्या, चांदवारी साहेबांच्या कोर्टात आपल्यातर्फे प्रस्तुत करतो। मी स्वतः नेहमीच डिसेंट्रलायझेशनच्या मतांतर आलेलं आहे आणि आपल्याला माहीतच असेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरूरच्या किंवा दूर दुर्गम भागाच्या लोकांना गडचिरोलीपर्यंत रात्र प्रवास करून जावं लागायचं आणि मला आनंद आहे की माझ्या ज्युडिशियल ऑर्डरमुळे अहिरीला डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टाची तिथे स्थापना होऊ शकली। त्याचेही मागच्या वर्षी मला उद्घाटन करण्याची संधी मिळाली। त्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा
हार्दिक शुभेच्छा देतो. या बिल्डिंगमधून चांगल्या रीतीनं न्यायदानाचं काम शेवटच्या माणसाला पक्षकाराला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात न्यायदानाचं कार्य करू अशी अपेक्षा व्यक्त करून त्या शुभेच्छा देऊन मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपण प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सर्वांवरती राहू द्या अशी विनंती करून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तर या लोकार्पण सोहळ्यात तालुका बार असोसिएशनच्या वतीने वकिलांचा सत्कार देखील करण्यात आला. तर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी तसेच देवरी तालुक्यातील लोकांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोठी हजेरी लावली होती.